सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः अणामारिहन्ताणम् अणामासिद्धाणम् अणामा आयिर्याणम् अणामा उवज्जायाणम् अणामो लोये सौवसाहूणम् मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमोऽग्नि मङ्गलं कुन्दकुन्दार्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम् सर्वमङ्गलमाङ्गल्यम् सर्वकल्याणकारकम् प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् जैनं जयतु शासनम् जय बोलो देवादिदेव ज्येष्ठ जिनवर आदिनाथ भगवान की अंतिम जिन शासन नायक महावीर भगवान की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांती सागर मुनी महाराज संत शिरोमणी आचार्य विद्यासागर मुनी महाराज शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मत गरमुनी महाराज की बालयोगी वाणीभूषण आचार्य शीतल सागर मुनि महाराज की मम निरापकाचार्य चंद्रप्रभु सागर मुनि महाराज की समस्त मुनि संघ की अहिंसा परमो धर्म की जैन धर्म की विश्व धर्म की पहा भव्य जीवानो आज क्षमावाणीचा कार्यक्रम आणि क्षमा मागण्याचा कार्यक्रम. पहिल्यांदा मी संत शिरोमणी परमपूज्य 108 आचार्य श्री विद्यासागरजी महाराजजी यांना मन वचन कायाने परोक्षामध्ये नमस्तू करून त्यांच्याकडून मी क्षमा मागते. कारण ज्या वेळेला मला समाधी घ्यायची होती त्याच वेळेला माझं पहिलं पत्र आचार्य विद्यासागरजींना गेलं होतं आणि आचार्य श्री विद्यासागर तुमची समाधी आम्ही करतो, तुम्ही थोडं इकडं या, आमच्या माताजी जरा इकडे येतील, आपण एक ठिकाण पाहून करूया असं आचार्यश्रींनी मला आशीर्वाद दिला होता. पण आचार्यश्री राहिले नाहीत. त्याच्यानंतर
शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर, परमपूज्य 108 आचार्य श्री सन्मती सागर महाराजजी आणि आचार्यश्रीने त्यांचे शिष्य त्यांनी मला दीक्षा घेण्यासाठी प्रवृत्त केलं. सुरुवातीला दीक्षा घ्यायचे भाव नव्हते, कारण अवघड आहे दीक्षा, मला नको हे भाव होते. पण आचार्य चंद्रप्रभू सागर महाराजजींनी कुंभोजमध्ये आदिनाथ मंदिरात मला नेऊन सर्व काही समजावून सांगून पहिल्यापासून शेवटपर्यंत, माताजी मी तुमचं करतो पण दीक्षा नको म्हणायचं, हे आचार्य श्री चंद्रप्रभू सागर महाराजांनी मला सांगितलं. आणि त्याच्यानंतर आचार्यश्री दीक्षा देऊ शकत नव्हते, म्हणून आपले त्यांचे परमशिष्य 108 शीतल सागर महाराजजींना त्यांनी दीक्षेसाठी तयार केलं. मी शीतल सागर महाराजींना त्रिवार नमस्तू करून गुरूंचे व्यक्तिमत्व पाहत असताना, गुरु हे प्रतिभा संपन्न प्रज्ञावान साधू, संस्कारी साधू, जिनवाणीवर प्रगट श्रद्धा असणारे, प्रगल्भ बुद्धिमत्व, संयमी वृत्ती, समय सूचकता, कडक शिस्तीचे, प्रवचनाच्या वेळी प्रखर वाणीतून दिव्यामृत देणारे माझे दीक्षा गुरु आचार्य शीतल सागर यांना मी हातानंच नमस्कार करते, पिंची उचलत नाही. तर मी आचार्यश्रींना नमस्तू करते. आणि काय आपल्यामध्ये थोडंसं मध्ये गैरसमज झाले असतील ते तुम्हीही विसरून गेलात, मीही विसरून गेले, आणि आपण माझ्या समाधीला आलात. फार फार मी भाग्यवान ठरले. आचार्यश्री तुम्हाला मी नमस्तू करते आणि मनापासून माझ्या या अज्ञानपणामुळे झालेल्या माझ्या काय चुका असतील त्या सगळ्या चुकाबद्दल पुन्हा क्षमा मागते. माझे निर्यापक आचार्य गुरुदेव, परमपूज्य, परम श्रद्धेय, प्रातस्मरणीय आचार्य श्री, मेरी जर्जर नौका पार कर किनारे तक पहुँचना की कृपा कांक्षी मई, आपके पावन चरण कमलों में कृति कर्म पूर्वक शतशः नमस्तु करती हुई आपके प्रति मैं कृतज्ञ हूँ. निज देहाचे जिजवनी चंदन, तुम्ही वेचला येते कणकण, साऱ्या समाजाचे केले नंदनवन. अशा या चंद्रप्रभू सागरमणी चरणी माझे लाख लाख वंदन. त्यांची मी वास्तविक माझी पाटी कोरी नव्हती, रेगोट्या वडलेली होती. स्वतःचे निर्णय स्वतः करत होते. त्यामुळं आचार्यश्रींना मला समजावून सांगताना खूप त्रास झाला. प्रत्येक वेळेला अर्धा तास समोर बसून
माताजी असं नाही असं करायचं आहे, असं नाही असं करायचं आहे, असं नाही असं करायचं आहे, हे मला आचारश्रेणी खूप खूप समजावून सांगून इथपर्यंत आणलेलं आहे. खरंच आचारश्री, मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे, खूप दुःख दिले, खूप कष्ट दिले, याबद्दल मी मनापासून आपली क्षमा मागते, क्षमा मागते, क्षमा मागते. पूज्य वीर सागरजी महाराज, पूज्य सरल सागरजी महाराज, पूज्य चंद्रकीर्ती सागरजी महाराज याना भो मुनिगण, मेरे द्वारा मन वचन काय से जो भी अपराध हुए हैं, उन सब अपराधों की मैं निशल्य होकर क्षमा मांगती हूँ। अनजाने में बिन चाहे भी भूल सभी से हो सकती है। जीवन के कुछ क्रूर पलों में बुद्धि भी तो सो सकती है। ऐसे उन अनजान पलों की भूल हमारी माफ करें। क्षमा दिन पर क्षमा दान दे, कलुष हृदय को साफ करे। मेरा भी हृदय साफ करती हूँ और आप अपना हृदय भी साफ करे। मी सर्व महाराजांची मनापासून क्षमा मागते, क्षमा मागते, क्षमा मागते. सर्व माताजींच्याकडून मी सेवा करून घेतली आहे. तुम्हाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते व सर्वांना धन्यवाद देते व सर्वांचे शुभचिंतन करते. सेवा करताना मी जर रागाने बोलले असेन, चिडले असेन, क्रूर कर्कश बोलले असेन, कठोर कर्कश भावाने व्यवहार केला असेल, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची, सर्व माताजींची मी मनापासून निशल्य होऊन क्षमा मागते, क्षमा मागते. आपण सर्वांनी मला क्षमा करावी ही भावना. सर्व दीदींनी मनपूर्वक माझी सेवा केलेली आहे. कारण सर्व दीदींनी माझी सेवा इतकी प्रामाणिकपणे, आनंदाने, कोणत्याही प्रकारचं किळस न करता स्वच्छ मनाने मला सेवा दिली व सर्वांचे, या सर्वांचे मंगल होवो, शुभचिंतन मी माझ्या शुभचिंतन करते मी त्यांचं कल्याण होवो आणि माझ्यासारखेच महाव्रत धारण करून धैर्यपूर्वक समाधी मरण करून घेवो ही प्रार्थना मी भगवंतांच्या चरणी करते. कोथळी धर्मनगरीचे श्रावक श्राविका, आपण सर्वांचे, आपणा सर्वांचे महान 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 उपकार माझ्यावर आहेत. या सर्वाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. सर्व संघाची जबाबदारी चौके करणे, माझा आहार निहाराची व्यवस्था अति उत्तम करणे, परगावचे श्रावक श्राविका भरपूर आले.
सर्वांना राहण्याची सोय, जेवणाची सोय, नाश्ता चहा पाण्याची सोय काहीही न चुकता फार मोठ्या प्रामाणिकपणे आळस न करता अत्यंत जबाबदारीने काम केले. त्यांचे मी शुभचिंतन करते. विशेष सोनालीताई, हुल्लेकर गुरुजी, सुमनताई, मालूमावशी, संगीताताई, सगळ्यांची नावं घेत नाही, पण भरपूर जणांनी सेवा दिलेली आहे. आणि सर्व कोथळीतील श्रावक श्राविकांचे मी शिवचिंतन करते व सर्वांची मी मनपूर्वक पुनः पुन्हा क्षमा मागते. आपल्याला माझ्याबद्दल खूप त्रास झाला आहे, महान कष्ट करावे लागले आहेत. या सर्व कष्टाबद्दल व त्रासाबद्दल मी पुन्हा क्षमा मागते. कोथळीकर श्रावक श्राविकांचं तेज, कर्तृत्व, कार्य फार मोलाचं आहे. कोथळीकरांचा प्रताप सूर्यासारखा आहे. त्यांचं वर्णन मी अल्पबुद्धी एक मिनमिनती ज्योती काय बरं वर्णन करणार. अर्थात तुमच्या कामगिरीबद्दल, तुमच्या कार्याबद्दल तुमचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडं शब्दच नाहीत. असं ही अवर्णनीय सेवा आपण सर्व कोथळीच्या श्रावकांनी माझी केलेली आहे. त्या सर्वांचे मी मनापासून पुन्हा क्षमा मागते. असा हा ऐतिहासिक समाधी करण्याचा महान योग आपल्याला मिळाला. तो आपण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडला. आपल्याला धन्यवाद देते. आपलं शुभचिंतन करते व सगळ्यांचे कल्याण होऊ दे ही मी या ठिकाणी भावना करते. खम्मामि सव्व जीवानां सव्वे जीवा कमन्तु मे मेत्ति मे सव्व भूतेषु वैरम मज्जन्म केनवी. मी ज्या गावाला गेले, परभणी, जिंतूर, नवागड, लातूर, अकलूज, कुंतलगिरी, मोडणीम अनेक गावात मी विहार केला आहे. त्या ठिकाणी जे काय श्रावक श्राविका असतील त्यांना जर मी काय चुकून बोलले असेन, काय रागवले असेन, काय चिडले असेन, काय जर माझ्याकडून त्यांच्याबद्दल काही दोष झाले आहेत, त्या सगळ्या गावातील सर्व श्रावक श्राविकांचे मी मनापासून क्षमा मागते. भव्य जीवाणू, कुणाचं काय राहिलं असेल, कुणाचं काय थांबलं असेल, कुणाचं काय विसरून राहिलं असेल, त्या सर्वांची मी मनापासून निशल्य होऊन प्रामाणिकपणे क्षमा मागते. आपण सर्वांनी मला क्षमा करावी ही मी भावना तुमच्या समोर ठेवते. 24 भगवान की आदिनाथ भगवान.
आपण मला आज अंतिम संदेश द्यायला सांगितला. अंतिम संदेश देण्याची योग्यता, पात्रता माझ्यामध्ये नाही बाळानो. आचार्य शांतीसागर, आचार्य विद्यासागर अशा या महाराजांच्याकडं ती योग्यता, पात्रता असते. माझ्याकडं ती योग्यता नाही. पण एक दोन शब्द मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. जो आदि ब्रह्म ईश्वर सर्वज्ञ ज्ञानदाता कल्याणमय जिनेश्वर भवदुःखतापदाता जो वंदनीय आहे सदा साऱ्या जगात. मी नमन नित्य करीते त्या ऋषभनाथ प्रभूस. मी नमन नित्य करीते त्या ऋषभनाथ प्रभूस. जय बोलो ऋषभनाथ भगवान. पहिला सगळ्यांचं मंगल होऊ देईल भावना करते. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल हो. खुशिया बोवे सारी खुशिया होवे सारी दुनिया कोई दुखी न होवे. कण कण मंगल क्षण क्षण मंगल जन जन मंगल होय. गणधर गुरु को कर के नमस्तु जग का मंगल होय. जग का मंगल होय. ओम नमः सिद्धेभ्यः. पहा, या संसारामध्ये सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतावाल्याने जीवनाला सांभाळण्याची आणि सुखपूर्वक जगण्याची विधी, कला याचे अनेक वेळा वर्णन केले आहे. पण जीवन चांगले जगण्याला एक कला मानली आहे, परंतु मृत्यूचा प्रत्येक ठिकाणी उपेक्षाच केली आहे. 64 कलामध्ये मरण्याची कला याचे नाव सुद्धा येत नाही. मरण जीवनाचा अनिवार्य परिणाम आहे. प्रत्येक ठिकाणी एवढा उपेक्षित आहे की प्रायः त्याची चर्चा सुद्धा वर्जित मानली गेली आहे. परंतु जैन जीवन पद्धतीमध्ये मृत्यूला उपेक्षणीय या तिरस्कारणीय शब्दात सांगितलेले नाही. चांगल्या प्रकारे त्याची सामना करण्याचे शिक्षण दिले गेले आहे. संसारी मोही प्राणी जन्माचा सत्याला स्वीकार करतो, आनंद मानतो आणि मरणाच्या सत्याला अस्वीकार करून शोक करतो. हे मोठे आश्चर्य आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू. ज्याने जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू अवश्यभावी आहे. आयु समाप्त झाल्यावर मंत्र तंत्र ताबीज औषध काहीही मरणापासून वाचवू शकत नाही. अनंत कालापर्यंत या जीवाने एकेंद्री पर्यायामध्ये
एका श्वासात 18 वेळा जन्म मरण केलं. एक अंतर्मुहूर्त मध्ये म्हणजे 48 मिनिटाला काही कमी समय असताना 66,336 वेळा लब्ध पर्याप्त अवस्था प्राप्त करून जन्म मरण केले आहे. काही कारणवश कर्माचा लघु विपाक झाला तेव्हा द्विइंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय पर्यायामध्ये मनाशिवाय हित अहित हे उपादेय या विचाराने शून्य आत्महिताच्या विचार विमर्शाशी संभावनारहित मरण केले. काही पुण्याच्या उदयाने पंचेंद्रिय झाला तरी सुद्धा मिथ्यादर्शन आणि पंचेंद्रियाच्या विषय वासनेला आवाज यायला लागलेला आहे. आवाज बंद करा. बोलायचं नाही. छानपणे ऐकून घ्यायचं आहे. कुणीही बोलू नका. तर हा पंचेंद्रिय जीव सुद्धा अशा प्रकारे सर्व पर्यायामध्ये संक्लेशपूर्वक, उद्वेगपूर्वक, आर्त रौद्र ध्यान सहित, संकल्प विकल्पपूर्वक, आकुलता सहित मरण केलेने जन्म मरणाची परंपरा वाढतच राहिली बाळानो. जन्म मरणाच्या या परंपरेला समाप्त करण्याचा एकमात्र उपाय आहे की जैन जीवन पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे सल्लेकणा मरण, समाधी मरण होय. बघा, हे सल्लेकणा मरण 2 प्रकारचं आहे. एक काय सल्लेकणा आणि एक कशाय सल्लेकणा. काय सल्लेकणा जर करायची असेल तर आपल्याला आहार पाण्यावर फार मोठं कंट्रोल करावं लागतं. बघा, यामध्ये सांगितलेलं आहे, अबतक अगणित जडद्रव्यों से प्रभु भूख न मेरी शांत हुई, तृष्णा की खाई खूब भरी पर रिक्त रही वह रिक्त रही. युग युग से इच्छा सागर में प्रभु गोते खाता आया हूँ, पंचेंद्रिय मन के षड रस तज अनुपम रस पीने आया. या 6 रसांचा, सगळ्या फळांचा, सगळ्या ड्रायफ्रुट्सांचा, सगळ्या रसांचा त्याग करून जो अनुपम रस आहे तो ज्ञानामृत रस आहे. काय आहे? ज्ञानामृत रस आहे. तो ज्ञानामृत पिणं म्हणजेच काय आहे? काय सल्लेकणा आहे. हे सगळं आपण खाण्यापिण्यावर कंट्रोल करायला पाहिजे. जसजसे प्राप्त इंद्रियामध्ये रुची घटत जाते तसतसे आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाची अनुभूती होऊ लागते. अर्थात प्राप्त विषयात रुची घटत नाही तर समजा की निज आत्म्यामध्ये रुची नाही. शांतीने धर्मध्यानपूर्वक समतामय परिणामाने कषायाला कृश करून स्वेच्छेनं शरीराला सोडणेच समाधी मरण, मंगलमय मरण
यालाच मृत्यू महोत्सव असं म्हटलेलं आहे आणि तो सर्वांनी करावा. संलेखनापूर्वक समाधीमरण अर्थात सुमरण कसे, कोणत्या विधीने, कोणत्या उपायाने होईल याचे विस्तृत वर्णन आमच्या आचार्याने मोठ्या मोठ्या ग्रंथात शिवकोटी आचार्य यांनी भगवती आराधनामध्ये आणि मरणकंडिकामध्ये अमितगती आचार्याने मरणकंडिकामध्ये केलेला आहे. त्याप्रमाणे वाचून अभ्यास करून क्रमाक्रमाने आपल्याला समाधी मरण करायचं आहे. बघा आता हे समाधी मरण पंडित मरण 3 प्रकारचं आहे. पण पहिला आहे भक्त प्रत्याख्यान, दुसरा आहे इंगिनी मरण आणि तिसरा आहे प्रायोपगमन. इंगिनी प्रायोपगमन खूप अवघड आहे, पण भक्त प्रत्याख्यान याचा अर्थ आपण जो आहार घेतो तो थोडा 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 कमी 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 करत येऊन तो शेवटी कमी करणं, यालाच काय म्हटलं, भक्त प्रत्याख्यान मरण. बघा, नारका दुःख विहला ज्ञानहीना चत्रियंच्या मनुष्या धर्मयोग्या देवता विषया संपन्नता विषयासक्ता. आचार्यश्रींनी फार वेळा मला समजावून सांगितले सगळ्यांनाच. हे सगळे जे काय स्वाध्यायाला बसतात ना, सगळ्यांना नारकी जीव दुःखामध्ये कष्टामध्ये फार असह्य असं दुःख भोगतात. आणखीन जे काय त्रियंच आहेत ते कुठं वाघ कुत्रा डुक्कर अशा पर्यायामध्ये अनेक वेळा सांगता येणार नाही असे दुःख भोगतात. ते आपण सर्वजण डोळ्यांनी पाहतोच. मनुष्य पर्यायामध्ये मनुष्या धर्मयोग्य. काय सांगितलं, मनुष्य धर्म करण्याला योग्य आहे. आणि तो जर आपल्या मनुष्य पर्यायाचा सार्थक करून घ्यायचं असेल तर श्रावक धर्म काय आहे समजावून घेऊन त्याप्रमाणे श्रावक अवस्थेमध्ये, प्रतिमा अवस्थेमध्ये, नंतर दीक्षा घेतल्यानंतर जे जे काय आपल्याला आचार्यश्रींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण करत गेलो तर आम्ही काय होऊ, धर्मयोग्य होऊ. पण खायचं प्यायचं चैनी करायची, इकडं तिकडं हॉटेल खानावळ धाबा, आबा बाबा. अशा चैनीमध्ये आपण घालवा लागते. लक्षात आलं? सांगतोय जैनी करतोय चैनी, देवाजवळ सुख हा मागतोय हो. काय करतोय, सांगतोय जैनी करतोय चैनी आणि काय तर व लक्षात येईना, देवाजवळ सुख हा मागतोय हो. आता देव कुठलं सुख देईल हो तुम्हाला? चैनी करणार, पापच करणार, व्यसन करणार. लक्षात आलं? तर मनुष्य जन्म फुकट घालवू नका.
मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर धर्म साधना करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आपल्या शक्तीनुसार आपण धर्म करणं अत्यंत योग्य आहे. तर मनुष्य पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला दुसऱ्यांची चाकरी करणं, इष्टवस्तू नाही मिळाली तर आपल्याला पण दुःख होत असतं. मनुष्य पर्याय पण फार सुखाचा आहे असं नाही. देव पर्यायामध्ये तर 6 महिने आयुष्य राहिलं की लगेच मला मरायचं आहे म्हणून तो शोक करतो आणि दुःख भोगतो. तेव्हा भव्य जीवाणू उपसर्गजन्य दुःख आल्यावर विषाद तो कसला करायचा? विषाद केल्यामुळे दुःख व्यक्तीला सोडत नाही. दुःखाचे कारण कर्म आहे. जो कर्माचा संयोग आहे तोपर्यंत दुःख येत राहणार. याला धैर्यपूर्वक सहन करणे यातच कल्याण आहे. शरीराचा माझा अनादिकालापासून परिचय आहे. परिचित लोकांपासून भय कसले? असे शरीर मी अनंत वेळा धारण केले आणि अनंत वेळाला सोडून दिले. म्हणून मरणाला कधी घाबरायचं नाही. दशांगवाणीचा सार काय असेल तर परिणाम विशुद्धी. आपले परिणाम विशुद्ध ठेवणं. देह नष्ट पुनर्लभ्य धर्मस्तु अत्यंत दुर्लभ. एकदा देह नष्ट झाला परत देह मिळल जीवानो. पण एकदा धर्म आमच्यापासून नष्ट झाला तर परत धर्म मिळणं अत्यंत 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 दुर्लभ आहे. बघा, सगळेजण मला काय म्हणतात माहिती आहे का आचार्यश्री? तुमच्यासारखं मला समाधी मरण होऊ दे असं आशीर्वाद द्या. तुमच्यासारखं समाधान होऊ दे, हे समाधी मरण होऊ दे असं आशीर्वाद द्या. बाळानो, हे समाधी करण्यासाठी धर्म यज्ञ करावं लागतं. काय करावं लागतं? त्या धर्मयज्ञामध्ये स्वतःचा आत्माच यजमान आहे. कोण आहे? हे शरीर वेदी याने कुंड आहे. काय आहे? कुंड आहे. आणि त्या कुंडामध्ये पेटणारा तप हे अग्नी आहे. अग्निरूपी तपामध्ये जाळून काय ते आता ते पुढे देतो की पहिला हे अग्नी आहे. तपरूपी म्हणजे 12 प्रकारचं जे तप आहे ना ते सगळं तपरूपी अग्नी आपल्याला पेटवायला पाहिजे. आणि ह्यामध्ये काय समिधा म्हणजे लाकडं टाकायची आहेत ना, ती कोणची आहेत माहिती आहे काय? इच्छा, आकांक्षा, आशा, कषाय, अहंकार, ममकार, घमेंड, काय काय आहे आमच्याकडं भरलंय की. काय करायला पाहिजे? यांची समिधा टाकायला पाहिजे. कशामध्ये? तपरूपी अग्नीमध्ये. आणि हे समिधा टाकणारा कोण? अहंकारी मन. आमचं मन लय अहंकारी आहे ना, प्रत्येक ठिकाणी डोकं काढतोय. अहंकार
ममकार, घमेंड, ईर्ष्या आणि काय मात्सर्य, हे सगळं कुणामध्ये भरले बाळानो? मनामध्ये भरले. तर ह्याला हे सगळं समिधात चढवणारा कोण आहे? अहंकारी मन आहे. कारण मनाला काम द्यायला लागते हो. त्याला जर काम दिलं नाही तर मग सगळं पाप गोळा करायला करतो. सगळं पाप गोळा करतोय. त्याच्यापेक्षा त्याला ह्या समिधा चढवण्याचं काम या मनाला द्यायचं आहे. आता याची पूर्णता काय असेल? संतोष. काय होईल आपल्याला? संतोषाची प्राप्ती होईल की नाही? संतोषाची प्राप्ती करून घ्यायची आणि त्याचं फल आहे सिद्धपद. काय आहे? म्हणून काय करायला पाहिजे? धर्मयज्ञ करायला पाहिजे. हे यज्ञ केल्याशिवाय आपल्याला सिद्धी मिळत नाही. तोंडानं मागून काय मागत मिळत नाही. पुढं ताट आहे पंचामृताचं. मी जेवलो, मी जेवलो, मी जेवलो. पोट भरतंय काय? काय करायला पाहिजे? तसं हे सगळं धर्मयज्ञ केल्यानंतर आपल्याला संतोष मिळणार आहे. कषायांचे पराधीन सुखच्युत होऊन प्राणी संसारामध्ये भ्रमण करतोय आणि जेव्हा कषायरूपी शत्रूंचा जीवनातून आपण जिंकतो, कषाय आपण जिंकलो तर आपण नियमाने आपलं परिभ्रमण थांबवतो. पण याला काय पाहिजे माहिती आहे काय? हे सगळं करायला काय पाहिजे? धैर्य हाच ज्याचा पिता आहे, क्षमा हीच ज्याची माता आहे, शांती हीच ज्याची पत्नी आहे, सत्य हाच ज्याचा सुपुत्र आहे, दृढता हीच ज्याची कन्या आहे, दया हीच ज्याची बहीण आहे, संयम हेच ज्याचे बंधू आहेत आणि मुक्ती हे ज्यांचं ध्येय आहे, अशांना समाधी मरण होत. समाधी मरणासाठी हे सगळं आपल्याजवळ असावं लागतं. आता पहा, अहम एको खलु शुद्धो दंसन नानमयी ओ सदारो नवी अत्ति मध्यम की किंचित चिंत किंचदी परमाणुमत्तमची. काय सांगायला लागलेत आचार्य कुंद भगवान? आपल्याला समाधी मरण घेतल्यानंतर काय चिंतन करायचं हे सांगायला लागले. आता मी अहम एको, अहम म्हणजे मी, एको मी एकटाच आहे, खलु शुद्धो मी खरोखर शुद्धच आहे, दंसन नानमयी ओ सदारुवी दर्शन ज्ञान आणि सदा अरूपी आहे. मला रूप नाही. आहे काय व आत्म्याला रूप? पण आज कुठं आत्मा दिसायला लागलाय? या शरीरात दिसायला लागलाय का नाही? मग रूप आहे की नाही? आहे की नाही? त्याचं असं आहे, जसं पाण्याला रूप नाही, पाणी ज्या भांड्यात भरावं त्या आकाराचं होतं, तसं आपला हा आत्मा ज्या शरीरात जातो त्या आकाराचा बनतो. लक्षात आलं? म्हणून तो अरूपीच आहे. आणि
या जगामध्ये माझं किंचितही एक परमाणू सुद्धा माझा नाही. असं असताना आम्ही संसारामध्ये किती उलाढाल उलाढाल उलाढाल, माझं 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 माझं, माझा संसार, माझी मुलं, माझा प्रपंच, सगळं माझं 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 करत बसलोय. बाळानो, आपला एक परमाणू सुद्धा आपला नाही. कारण येताना काय आणलं नाही, जाताना काय नेणार नाही. बघा, श्रीकृष्ण दुर्योधनाजवळ गेले आणि सांगितलं, हे दुर्योधना, विनाकारण 5 पांडव वन 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 फिरायला लागलेत, त्यांना फक्त 5 गावं दे. सगळं हस्तिनापूरचं राज्य तू घे, तूच सम्राट हो, तूच राजा हो, पण त्या 5 जीवांना राहण्यासाठी फक्त 5 गावं दे. एवढं म्हटल्यावर दुर्योधन अत्यंत मोठ्यानं खो 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 हसला. कृष्णाने विचारलं, दुर्योधना, तू का हसलास? तेव्हा दुर्योधनाने उत्तर दिलं, 5 गावच काय, सुईच्या अग्रावर राहणारा एक मातीचा कण पण मी पांडवांना देणार नाही. हे ऐकल्यावर श्रीकृष्ण पण खो 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 हसलेच मोठ्यानं. श्रीकृष्णाला विचारलं दुर्योधनाने, तू का हसला श्रीकृष्णा? अरे दुर्योधना, ज्या वेळेला तू मरशील, ज्या वेळेला तू हे जग सोडून जाशील, त्या वेळेला सुईच्या अग्रावर राहणारा एक मातीचा कण पण तुझ्या बरोबर येणार नाही, म्हणून मी हसले. बाळानो, हे दृष्टांत लक्षात ठेवा आणि काय करा, सगळं व्यवस्थित चिंतन करा. आता शेवटी शांत चित्त हो, निर्विकल्प हो, आत्मन निज में तृप्त रहो, व्यग्र न हो, क्षुब्ध न हो, चिदानंद रस सहज पियो. आपण ह्या श्लोकाचं चिंतन समाधी मरणमध्ये करायला पाहिजे की मी शांत चित्त आहे, मी निर्विकल्प आहे, मी माझ्या आत्म्यामध्येच राहणार आहे, मी कधी व्यग्र होणार नाही, मी कधी क्षुब्ध होणार नाही, चिदानंद रूपी रस प्राशन करत मी शांतीनं जीवन जगणार आहे. बघावं, आचार्य एवढं कळकळीनं आम्हाला सांगायला लागले, सुन रे जिया चिरकाल गया, सुन रे जिया चिरकाल गया, अब तक न छोड़ा प्रमाद, जीवन थोड़ा रहा, जीवन थोडा रहा. तुम्हाला वाटत असेल मी अजून एवढं वर्ष जगणार आहे अमुक तमुक. नाही बाळांनो, जीवन एकदम थोडं आहे. फक्त शेवटी मंगल भावना तेवढं सांगू पूर्ण. बरोबर.
आचार्यांनी मला सांगितलं इथनं पुढचा जन्म तुम्ही मुनी महाराज होऊनच बोलायचा. मी हीच भावना करते की मला सिमंदर भगवंतांच्या समोर जायला मिळू दे, भगवंतांचं प्रत्यक्ष दर्शन मला होऊ दे, प्रत्यक्ष दिव्य ध्वनी मला ऐकायला मिळू दे आणि भगवंतांच्या चरणाजवळ बसून मला क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ देईल, हीच भावना माझी आहे. मी कुठलीच भावना करत नाही मला स्वर्ग मिळू दे. स्वर्गात जाऊन तर काय करायचं आहे, तिथं बी असंयमच आहे. हे भगवन, मी आता भगवंतांच्या जवळ प्रार्थना करते तुमच्या सगळ्यांच्यासाठी. हे भगवन, मी प्रार्थना करते की या लोकातील सर्व जीवांचे जीवन अत्यंत सुखमय हो, मंगलमय हो. सर्व जीव गुणसंपन्न होऊ देत, धनसंपन्न होऊ देत, आरोग्य संपन्न होऊ देत आणि ऐश्वर्य संपन्न होऊ देत. सर्वांच्या मनी सर्वाप्रती अत्यंत अत्यंत दया, क्षमा, वात्सल्य, मैत्रीभाव निर्माण होऊ दे. सर्वांचे कुटुंब, समाज, देश, राष्ट्र, विश्व यांच्यात बंधुता निर्माण होऊन सर्व सुखी होऊ देत. हे भगवन, माझे सर्व जीवाप्रती क्षमाभाव आहे. माझ्याही प्रती सर्वांच्या मनात क्षमाभाव निर्माण होत, माझ्या जीवनात घडलेल्या सर्व अशुभ गोष्टींचे माझ्याकडून पूर्णतः विस्मरण होऊन माझे मन स्वच्छ आणि सुंदर हो. हे भगवन, लोकातील सर्व जीवांचे समस्त कर्म, दुःख, कष्ट, रोग, भय नष्ट होत सर्वांना रत्नत्रय, बोधिलाभ, सत्संग व उत्कृष्ट संलेखनापूर्वक समाधी मरणाची प्राप्ती हो. सर्वांना मोक्षाची प्राप्ती हो, ही मंगलमय भावना करून मी या ठिकाणी थांबते. काय सांगत असताना काय चुकलं असेल, काय हे झालं असेल तर सगळ्यांची मी क्षमा मागते आणि मंगलमय भावना करून मी सगळ्यांना क्षमा करते आणि तुम्ही सगळ्यांनी मला क्षमा करा.